अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सर्वांना सुप्रभात मंडळी, नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार कथा स्वामी समर्थ महाराज यांच्या अद्भुत चमत्काराची. चला तर सुरू करूया. रात्र अंधारी होती. गावात अचानक कुजबूज झाली होती. तो मुलगा जो 3 दिवसापूर्वी गायब झाला होता तो परत आला. पण खरा प्रश्न असा होता की तो खरंच तोच मुलगा होता की काहीतरी वेगळंच. अक्कलकोट जवळ एक छोटंसं गाव. तिथे गणू नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याचा 10 वर्षाचा मुलगा रामू खूपच निरागस आणि चंचल. एके दिवशी रामू जंगलात खेळायला गेला आणि परतलाच नाही. गावभर शोध सुरू झाला. लोकांनी सगळीकडे पाहिलं, जंगल, नदीकाठ, डोंगर, पण रामूचा काहीच पत्ता लागला नाही. 3 दिवस उलटले. आशा संपत चालली होती. गणू आणि त्याची पत्नी रडत रडत शेवटी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी गेले. त्यानंतर गणू रडत म्हणाला, माझा मुलगा परत द्या महाराज, तोच माझा संसार आहे. स्वामी समर्थ शांत बसले. काही क्षण काहीच बोलले नाही आणि मग अचानक डोळे उघडून बघितलं. तो परत येईल, पण ओळखायला तयार राहा. हे ऐकून सगळे गोंधळले. ओळखायला तयार राहा म्हणजे काय? त्या रात्री गावाच्या बाहेरच्या रस्त्यावर एक मुलगा दिसला. तो रामूसारखा दिसत होता, पण त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं. एक विचित्र शांतता, एक गूढ भाव. तो घरात आला. आईने आनंदाने मिठी मारली, पण लगेचच तिला जाणवलं, हा रामू आहे, पण काहीतरी बदलले. रामू आधीसारखा हसत नव्हता, बोलत नव्हता. तो फक्त शांतपणे बसून राहायचा आणि कधीकधी घराच्या कोपऱ्यांकडे बघून हसत राहायचा. गावात चर्चा सुरू झाली, हा खरा रामू नाही, काहीतरी भूत प्रेत आहे. घाबरून गणू पुन्हा स्वामी समर्थ महाराजांकडे गेला. महाराज, तो परत आला आहे, पण तो तसाच नाही. स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, तुमचा विश्वास तपासला जातोय, घाबरू नका. ते स्वतः त्या गावात आले. स्वामी समर्थांनी रामूकडे पाहिलं आणि मोठ्याने म्हणाले, कोण आहेस तू? सत्य सांग. क्षणात वातावरण बदललं. रामू थरथर कापू लागला. त्याच्या आवाजात बदल झाला. मी या मुलाच्या शरीरात अडकलो आहे, मला मुक्त करा. सगळे थरथरले. स्वामी समर्थांनी डोळे मिटले आणि मंत्र उच्चारले. काही क्षणात रामू जोरात ओरडला आणि बेशुद्ध पडला. थोड्या वेळाने तो शुद्धीवर आला आणि यावेळी तो खरा रामू होता. तो आईकडे धावत गेला आणि म्हणाला, आई, मी जंगलात हरवलो होतो, पण एक तेजस्वी भाव मला वाचवायला आले. गणूच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याला समजलं, ते तेजस्वी भाव म्हणजे स्वतः स्वामी समर्थ महाराज. तर या कथेचा संदेश असा होता की विश्वास जितका खोल तितकी संकटही मोठी येतात, पण खऱ्या भक्ताला देव कधीच सोडत नाही. सत्य आणि श्रद्धा ही शेवटी जिंकत असते. तर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास असेल तर नक्कीच ही कथा ऐका आणि असेच देवदर्शनाचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळतील. म्हणून अश्विनी मराठी स्टोरीज या माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, लाईव्हमध्ये लवकरच. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.